नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत संपत्तीसाठी सख्ख्या मुलीनीच दिली आईच्या खुनाची सुपारी. ही घटना पनवेल शहरातील असून माणिक सोसायटीतील तळमजल्यावरील रूम नंबर 3मध्ये प्रल्हाद नाईक व त्यांची पत्नी प्रिया नाईक हे दाम्पत्य राहते. तर त्यांची मुलगी प्रणाली ही विवाहित असून तिला 5 वर्षाची एक मुलगी आहे. प्रणाली हिचे तिच्या नवऱ्यासोबत पटत नसल्याने ती 2 वर्षापासून तिच्या नवऱ्यापासून वेगळी म्हणजेच तिच्या आईबापाच्याकडे राहत आहे. तेव्हापासून तिची आई तिच्यावर बारीक लक्ष ठेवून होती. तिला बाहेर ये जा करण्यास तसेच फोनवर बोलण्यास तिच्या आईने तिला बंधने घातली होती. प्रणाली कुठेही बाहेर गेली तरी तिची आई तिला सतत फोन करून कोठे आहे, काय करते याची ती नेहमी चौकशी करीत होती. तसेच तिच्या मोबाईलचीही तपासणी करीत होती. या निर्बंधांना प्रणाली ही फार वैतागली होती. तसेच तिला खर्चासाठीही मोजकेच पैसे तिची आई देत होती. परंतु प्रणालीला वाटत होते की आपल्या आईवडिलांची संपत्ती आपल्याला मिळावी व त्यावर आपल्याला मौजमजा करता येईल. प्रणालीची आई वडिलांची परिस्थिती खूप चांगली होती आणि पैशाची आवकही चांगली होती, परंतु त्याचा उपभोग प्रणालीला घेता येत नव्हता. याचीच तिला खंत वाटत होती. प्रणाली हिला विवेक गणेश पाटील वय वर्ष 19 हा बहीण मानत होता. त्यालाही पैशाची गरज होती. त्याने मानलेली बहीण प्रणालीकडे पैशाची मागणी केली असता प्रणाली हिला समजले की त्यालाही पैशाची गरज आहे. हे लक्षात येताच प्रणालीच्या डोक्यात वेगळे विचार येऊ लागले. तिला एक जणू संधीच मिळाली होती. अंदाज घेत ती त्याला म्हणाली, मी तुला पैसे देईन, परंतु तुला माझे काम करावे लागेल. त्यावर त्याने तिला काम विचारले असता ती म्हणाली की तुला माझ्या आईचा खून करावा लागेल, त्यासाठी मी तुला तब्बल 10 लाख रुपये देईन. हे ऐकून विवेकच्या तोंडाला पाणी सुटले. त्यालाही पैशाची गरज होती. त्याने तिची ऑफर स्वीकारली. विवेक पाटील याने या कामासाठी त्याचा मित्र विशाल अमरीश पांडे वय वर्ष 20 याला त्या कटामध्ये सहभागी करून घेतले. दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी प्रिया नाईक ह्या घरात एकट्याच असताना मारेकऱ्यांनी ती संधी साधली. अचानक घरात प्रवेश करून त्यांनी प्रिया नाईक यांचा गळा वायरने आवळून निर्घुण खून केला आणि ते तिथून निघून गेले. आपले काम फत्ते झाले आहे हे समजल्यानंतर प्रणालीने त्या माणिक सोसायटीमध्ये राहणाऱ्या संतोष रावल या व्यक्तीला फोन केला आणि तिने त्याला सांगितले की तिची आई प्रिया नाईक ही फोन उचलत नाही, म्हणून तुम्ही जरा घरी जाऊन बघा असे सांगितल्यामुळे संतोष रावल हे नाईक यांच्या घरी गेले असता त्यांना दरवाजा बंद असल्याचे आढळले. त्यांनी बेल वाजवली, परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्याने बाजूस असलेल्या खिडकीतून डोकावून बघितले असता आणि हाका मारल्या तरीही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीची काच हाताने सरकवून पडदा बाजूला करून पाहिले असता बेडवर प्रिया नाईक ह्या उतान्या अवस्थेत झोपल्यासारख्या दिसून आल्या आणि त्यांच्या नाकातोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. ही सर्व हकीकत संतोष रावल याने तातडीने प्रणाली हिला कळविली. हे समजताच घाबरल्याचे नाटक करत प्रणाली हिने आपले वडील प्रल्हाद नाईक यांना ती घेऊन आली. त्यानंतर त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांच्या मदतीने दरवाजा उघडून पाहिला असता प्रिया नाईक ह्या काहीच हालचाल करत नव्हत्या. त्यांनी तिला तातडीने सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल पनवेल येथे उपचाराकरिता नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तसेच ही माहिती पनवेल पोलीस ठाण्याला कळविली. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये प्रिया नाईक यांच्या मृतदेहाची तपासणी केली असता प्रिया नाईक यांच्या गळ्यावर व्रण व नाकातोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी
पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. प्रल्हाद नाईक वय वर्ष 53 यांनी प्रिया नाईक यांच्या अकस्मात मृत्यूची खबर दिल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच 2 वैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमॉर्टम केले असता त्यामध्ये प्रिया नाईक यांच्या मृत्यूचे कारण कोणीतरी अज्ञात इसमाने दोरी किंवा वायर या वस्तूने त्यांचा गळा आवळून त्यांना ठार मारून घराचा दरवाजा उघडून घेऊन लॉक करून गेला आहे, अशी तक्रार सरकारी पक्षातर्फे पोलीस निरीक्षक यांनी पनवेल पोलीस ठाण्यात केली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी व रुग्णालयात सदर विभागाचे DCP व ACP यांनी तात्काळ भेट घेऊन मार्गदर्शन करून तात्काळ आरोपींना पकडण्याचे आदेश पनवेल पोलीस वरिष्ठांनी पोलीस निरीक्षक यांना दिले व त्यांनी तपासाला सुरुवात केली. आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध टीम तयार केल्या. तसेच खबरी यांना या संदर्भात माहिती मिळवण्याचे सांगितले. पोलीस तपास पथकाने त्या भागातील CCTV फुटेज तपासले व तांत्रिक विश्लेषणाची मदत घेऊन तसेच खबरे यांच्या मदतीने 2 संशयित तरुणांना त्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता ते तरुण दोघेही अवघे 19 ते 20 वर्षांचे होते. पोलिसांनी ताब्यात घेताच त्यांची बोबडी वळली व त्यांनी आपणच प्रिया नाईक यांचा खून केल्याची पोलिसांना कबुली दिली. तसेच हा खून करण्यासाठी प्रणाली हिने 10 लाख रुपयाची देण्याची आम्हाला सुपारी दिली. तसेच या प्रकरणात प्रणाली असल्याचे सांगतात. सारा घटनाक्रम उघड झाल्याने पोलिसांनी प्रणाली हिला ताब्यात घेतले. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिनेही आपल्या आईचा खून करण्यासाठी 10 लाख रुपयाची सुपारी दिल्याचे पोलिसांसमोर मान्य केले. प्रिया नाईक वय वर्ष 44 यांच्या खुनासंदर्भात त्यांची सख्खी मुलगी प्रणाली वय वर्ष 26 व प्रणालीचा मानलेला भाऊ विवेक पाटील वय वर्ष 19 आणि त्याचा मित्र विशाल पांडे वय वर्ष 20 या तिघांनाही पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.